आता बघूयात मुंबई उपनगरातील टॉप 9 बातम्या। मुंबई विमानतळावरून प्रवास महागणार। अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स या लिमिटेडनं वापरकर्ता विकास शुल्क वाढवला। देशांतर्गत प्रवाशांसाठी आता 325 रुपये तर आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी 650 रुपयांची वाढ। मुंबईच्या वांद्र्यामध्ये म्हाडाचं नागरी सुविधा केंद्र एप्रिलमध्ये सेवेत येणार, तर सुविधा केंद्र सुरू झाल्यास नागरिकांना कागदपत्र एकाच ठिकाणी जमा करता येणार। बेकायदा बांधकामांना कर आकारणी नको, कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्तांचे आदेश। तर कर आकारणीचे कागदपत्र दाखवून विकासक ग्राहकांची फसवणूक करत असल्याचं उघड। मुलुंडमध्ये योग्यरित्या कचऱ्याची विल्हेवाट न लावल्यामुळे रस्त्यावर साचले मातीचे थर, वाहनधारकांचा आरोग्याचा प्रश्न यामुळे ऐरणीवर। मुंबईमध्ये अमृत भारत या योजनेअंतर्गत परळ स्थानकाचा नवा चेहरा, प्रवाशांसाठी बुकिंग ऑफिस यासह स्टेशन मास्टर आणि आरपीएफ कार्यालयाचं स्थलांतर, तर दुचाकी पार्किंग आणि खाद्यपदार्थांचे कॅन्टीन सुद्धा सुरू। मुंबईतील कळवादेवी या परिसरात समलैंगिक संबंधादरम्यान 54 वर्षीय इसमाचा मृत्यू, वैद्यकीय मदत न पुरवता फरार होणाऱ्या पार्टनरला अटक। मुंबईकरांच्या घराजवळ पॅथॉलॉजी सुविधा देण्यासाठी सुरू केलेली आपली चिकित्सा अद्यापही निविदा प्रक्रियेत अडकली। जानेवारी महिन्यामध्ये काढलेली ही निविदा मार्चमध्ये रद्द। डोंबिवलीच्या फडके रोडवरील खासगी रुग्णालयामध्ये चोरी, तर रुग्णालयात शिरून चोरट्यांनी उपचार घेत असलेल्या महिलेच्या उशी खालून 36,000 रुपये किमतीचे मंगळसूत्र लंपास केले। ठाण्याच्या मुरबाडमध्ये बार मालकावर गावगुंडांचा जीवघेणा हल्ला, मुरबाड पोलीस ठाण्यामध्ये 3 गावगुंडांवर तक्रार दाखल। खंडणी न देणाऱ्यांना मारहाण करून पैसे उकळत जात असल्याचं समोर।